नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. समीकरण सोसायटी, हनुमान रोड, विलेपार्ले इथे राहणाऱ्या राजनंदिनी राजेंद्र सावर्डेकर या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला जाऊन भेटूया सावर्डेकर कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. जेजुरीचा खंडोबा, बरं. तुळजाईची भवानी, बरं. राजेंद्र रावांची आहे मी अर्धांगिनी. काय सांगता? पण मला तुम्हाला एक विचारावं असं वाटतंय लगेच. पण तुम्ही पण भवानीचं रूप घेता का? कधी कधी होतं. कधी कधी होत. चला द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर, नमस्कार. मम्मी, नमस्कार. पप्पा, नमस्कार. बहीण, तो भाऊ हो. देवेश, आराध्या, हो हो. तो होणारा हिचा नवरा प्रवीण, बरं. आणि हे बाकीचे काका, सगळे शेजारी आणि जे आमचं ऑफिसचे सगळे स्टाफ. नमस्कार हा सगळ्यांना. आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कसं गेलं बालपण? मस्त मजेत. कुठे गेलं? विलेपार्ले, कुठे विलेपार्लेला? हनुमान रोड. हनुमान रोड. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण कडगाव, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. मग तुमची शाळा कुठली? तिकडे कडगाव हायस्कूल कडगाव. हा. मग सगळं बालपण तिकडे गेलं तिकडे का? गेलो. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील, भाऊ बहीण आणि वहिनी. काय करायचे आई बाबा? आमचे आई बाबा शेती करतात. शेती. आणि तुमचे आई बाबा? माझे मम्मी घरीच आहे, घरी हाऊसवाईफ, आणि पप्पा एअर इंडियामध्ये काम करतात. नोकरी कर. हो. बरं. कसं गेलं पण सगळं एकदम मस्त बालपण? हा, जे पाहिजे ते दिलं. असं कधी नाही बोलली नाही, थोड्या वेळ केला पण दिलं. पण सगळं हनुमान रोड आवडतो का तुम्हाला? हा. काय हो? म्हणजे खूप वर्षापासून, लहानपणापासून इथेच तिकडे का आहे. बघताय? माझ्याशी बोलला ना. कोण आहे तिकडे? मम्मी. मम्मी. मग काय मम्मीशी बघितल्याशिवाय काय? जेव्हा बघायचं तेव्हा बघितलं नाही. ते तुमच्या प्रोग्राम मध्ये आल्यापासून ते कॉर्डिनेट होत आहे ना आता, एकमेकांशी बोलायचं, आणि एवढ्या वर्ष कधी झालं नाही. नाही पण मला एक सांगा तुम्ही, की तुमचं काय आईकडे काय आहे सतत? तुम्ही कसं माहितीये का, ती लॉन टेनिसची मॅच असते ना, कसं चाललंय? तुम्ही माझ्याकडे बघताय, आईकडे बघताय, माझ्याकडे बघताय, आईकडे बघताय. हे बघितलं? टेन्शन येतं का हो तुम्हाला? टेन्शन येतं, पण ते तात्पुरतं, मग जातं. हसलं की जातं. तुम्हाला टेन्शन येतं का हो कधी? हो, हे असं काही असलं की मग मला आणि मग हे असली की मग समजायचं काय झालं, संपलं नाही. टेन्शन संपलं. पण मग टेन्शन वाढवायचा क्षण आयुष्यात कधी आला का हो तुमच्या? नाही. तुमच्या? नाही. तुमची ओळख कशी झाली? ॲक्च्युली मी सर्व्हिसला आहे इकडे पार्ल्यामध्येच आमची कंपनी आहे. तर मग आमच्या कुठली कंपनी? फॅसिलिटी मॅनेजमेंटची. हा. तर मग आमच्या कंपनीला गेस्ट हाऊस पाहिजे होतं एक. बरं. तर मग गेस्ट हाऊसमध्ये मग इथे साठेवाडीमध्ये आम्ही गेस्ट हाऊस घेतलं होते. पुढे इथेच? हो, खाली. इथेच हा. ग्राउंड फ्लोअरला. बरं. मग तिथे घेतल्यानंतर मासे ठेवायचे होते इकडे. हा. मग बॅचलर त्यावेळी, मग म्हणजे जेवणाचा प्रॉब्लेम, मग मेस शोधा. हा. मग समोर 225 मध्ये बेहरे काकू राहतात. बेहरे काकू. तर त्यांच्याकडे मग मी मेस लावली होती, म्हणजे जेवणासाठी. तर मग त्यांच्याकडे हे लोक तिकडे यायचे, म्हणजे तुम्ही बसायला. कशाला जायचे? असंच म्हणजे ती तिच्या लहानपणापासून आम्ही त्यांच्याबरोबर कधी काय असेल फंक्शन वगैरे तर तिथेच तिच्याकडे. कुठे मॉलला जायचं असेल तर त्यांच्याकडेच. शॉपिंग. तुम्ही राहायला इथेच होता? हो हो. अच्छा अच्छा. मग हे मेसला येत होते तिकडे? हो, हा मेसला यायचा तिथे. तिकडेच मेस झाला. आपलं मेस झाला नाही, चांगलं झालं. मग काय झालं तिकडे? आणि मग असं म्हणजे ह्याला लग्न करायचं होतं तेव्हा. काय सांगता? त्यांना लग्न करायचं होतं, आपल्याला तुमचा काय संबंध नाही लग्नाशी? माझं नाही, मला तरी ऍटलीस्ट 2 वर्ष तरी करायचं नव्हतं. काय तुम्हाला लग्न करायचं होतं? हो. मग नाही म्हणजे लग्न करायला मुली बघायला चालूच होत्या ना. आणि मग त्या दरम्यान
ओळख झाली. मॅट्रिमनी साईट वरती त्याने हे रजिस्ट्रेट वगैरे सगळं केलं होतं, हा पण तिथे काय त्याला हे म्हणजे काय डाळ शिजली असं बोला ना, ते म्हणजे हॉटेलच्या भाषेत मनासारखी नाही मिळाली. मनासारखी नाही मिळाली. मग आणि मग त्यांनी काकूंना विचारलं की तुमच्या बिल्डिंग मध्ये कोणी आहे का, मुद्दाम विचारलं ना काय कोणी. नाही म्हणजे येत होत्या ना, मग म्हटलं विचारून बघू आपलं. मग कोणा काकूंना विचारलं काकूंना की तुम्ही विचारलं विचारा? की म्हणजे कसे आहे, काय म्हणजे स्वभाव कसं. मग काकू म्हटले आहे व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. मग तुम्हाला काय माहित नव्हतं? मला काहीच आयडिया नाही ह्यांच्याबद्दल. नाही. आणि मग काकीने एकदा विचारलं की तुला लग्न करायचंय का, तर मी म्हटलं माझं तर सध्या 2 वर्ष काहीच नाही आहे, मला गाडी घ्यायची आहे, त्यामुळे काहीच नाही, माझा प्लॅनच नाही आहे, गाडी घेतल्याच्या नंतरला मी विचार करणार. त्यांना म्हणाले. मग ते म्हणतात की मुलगा बिनव्यसनी आहे, तर तू बघ, तुला असाच पाहिजे ना मुलगा. तर म्हटलं बघूया. मग असं ओळख झाली 1-2 महिन्यामध्ये. आणि मग नंतरला मम्मी बरोबर मग बोलली की असं असं आहे म्हणून. असं असं आहे नाही, असं असं आहे काय? तोपर्यंत तुमचं भेटून झालं होतं बाहेर. हा म्हणजे 1-2 काय म्हणजे काय असं असं आहेच्या आधी असं असं कुठे कुठे भेटला होता ते सांगा. कुठे नाही, ते बँड्रा कॉम्प्लेक्स आणि बँड्रा मारलेला राहता आणि बँड्राला कशाला गेला? असंच म्हणजे आता इथे फिरून फिरून कंटाळा आला, मग तिथे फिरून फिरून म्हणजे फिरत होता. फिरत म्हणजे फ्रेंड्स आणि सर्कल तिथे जाऊ काय हो? जाऊ नवीन. काय? नाही जास्त असं कुठे नाही फिरलो, पण जनरली आवडते ठिकाणी म्हटलं तर नाही. प्रपोज केलं होतं ना त्याच्या आधी? नाही, प्रपोज त्याने केलाच नाही. तसं 10 वाजले की मग मला भीती वाटायची की चल चल लवकर, 10 वाजले आणि खूप रात्री का सकाळी? रात्री 10 वाजेपर्यंत नाही भीती वाटायची? भीती वाटायची. हा. आणि मग त्याला सांगितलं चल चल लवकर चल. मग काय झालं, मग घरी यायचो आणि मग असं किती दिवस चाललं होतं? 1 महिना. असे बाहेर हो, भेटत हो. होतं आणि काही नाही, आणि प्रपोज वगैरे केलं? काहीच नाही. मग त्याने नंतरला एकदा रेस्टॉरंटमध्ये गेलो तेव्हा विचारलं की तू लग्न करशील का माझ्या बरोबर. मग? तर मी म्हटलं थांब मम्मीला 10 विचार. वाजले मी घरी जातो. काय विचारलं? 10 वाजता मम्मीला विचारते. तर म्हटलं मम्मी पप्पांना विचारते आणि मग तुला सांगते जे काही असेल. मग ह्याचं घर नव्हतं इकडे. मग मम्मी बोलते की कसं राहणार तू पुढे, काय करणार. तर मग हा म्हणाला आपण भाड्याने लावूया. तर मग मला ते पटलं नाही. मग शेवटी ह्याने काही करून विरारला घर घेतलं त्याने. मग नंतर मग त्याच्यानंतर मग लग्नाची बोलणी केली. मग आई वडिलांना भेटलो. मग आमच्या गावाकडून मग दादाला वगैरे बोलवून घेतला त्यांना. पण हे भेटे, ही सगळी प्रक्रिया व्हायच्या आधी तुमचं 10 वाजायच्या आधी भेटणं चालू होतं? कधी कधी असं जास्त कधी नाही. कधी जास्त नाही. जास्त नाही म्हणजे सोमवार, बुधवार, शनिवार, नाही ऍक्च्युली सॅटर्डे संडेलाच रविवार, मंगळवार, गुरुवार एवढेच दिवस तर भेटत होता. सॅटर्डे संडे 2 सॅटर्डे सॅटर्डे पण संडे न चुकता. न चुकता नाही. कधी असं आठवलं तर मग चला आज जाऊया असं. आठवलं तर चला जाऊया आणि रोजच आठवायचे. आणि मग होकार झाला. हा. आणि मग मम्मी वगैरे तिची घाई, पत्रिका बघूया, जुळते काय बघूया आधी. मग जुळली नाही? जुळल्याच्या नंतरला मग तिने पुढे प्रोसिजर वगैरे सगळं सांगितलं की ठीक आहे. आणि कधी झालं लग्न? एप्रिलला. वर्ष 4 वर्ष झाले. आता राहता कुठे तुम्ही? आता विलेपर्लेमध्येच राहतो. आराध्या झाल्याच्या जॉब पण दोघांचा इकडेच आहेत ना. मग ती झाल्याच्या नंतर तुम्ही काय करता? मी गजालीमध्ये काम करते. नोकरी करता. घरात काही चिठ्ठ्या लपवल्यात आणि त्यातून ती चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला शोधायची आहे. वेळ 1 मिनिटाची. संडे हो या मंडे, रोज खाव अंडे. वेळ सुरू झाली. सगळ्या गोष्टी आईकडे बघून होत्या. आई काय दहशत दिसते तुमची. घोडदौड. पंचवीस सेकंद. हो तुम्ही नाही हो का? नाही का? बचा. घरात रूम काम, नंबर 208. घरी काम करता ते माहिती आहे पण आज नको. गोविंदा गोविंदा व्यंकटेश्वर. 10 9 8 पुढे 7 6 5 4. अभिनंदन. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. झी मराठीकडून हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आणि वहिनी तुम्हाला मिळाली ही चांदीची तुळस. अभिनंदन. वहिनी ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्याकडे आलेली आहे.
आरोप बघूया काय केले. आपण रागीट आहात, मान्य आहे? हो मान्य आहे? हो आहे. आहे? डब्याला येत होतं तेव्हा माहिती नव्हतं. सतत मोबाईलवर असता. असं कंटाळा आला की मग काम झालं की मग मोबाईलवरतीच असते. पुढचा आरोप तोच आहे, सतत कंटाळा असतो त्याच्यामुळे सतत मोबाईलवर असतात. कोण घरात बोलत नाही काही नाही, असं सगळेच मोबाईलवरती असतात आमच्या घरामध्ये. आपण कंजूस आहात. हो प्रत्येक गोष्टीचा कायम तुम्हाला आळस असतो. झोपली असेल ना की मग मला असं उठूसच वाटत नाही. काय नवीन तंत्र आहे हो तुमचं. झोपले की उठावंसं वाटत आणि उठले की सतत झोपावंसं वाटतं. काय नवीन आहे. आराध्याकडे लक्ष देत नाही. हो कारण का हा लक्ष देतो ना. सगळ्यासाठी आहे मी इथे. सगळ्या कामांसाठी मी आहे इथे. आणि हा कोल्हापूरला गेला की मग मीच लक्ष देते त्याकडे. आणि कुठल्याही गोष्टीवर मोठ्या मोठ्याने ओरडत बसता. हो कारण का ऐकायला पाहिजे ना. ऐकायला म्हणजे किती म्हणजे त्यांचा आवाज कमी करून माझं ऐकायला पाहिजे. स्वतःच्या वस्तू दुसऱ्या कोणालाही देत नाही तुम्ही. स्वतःच्या वस्तू नाही कारण का तोडलं किंवा काय डॅमेज केलं तर ती भीती असते मला कधी कधी. तुम्हाला असं वाटतं का उगाच मेस लावली तिकडे म्हणून? घरात काम करत नाही जराही. आणि पुढचा आरोप फार छान आहे. मी विचारलंच नाही तुला. पुढचा आरोप छान आहे की आपण मी नाही वाचत. आपल्या तोंडून नको बाबा काय. मोठ्याने वाचायचं. अच्छा मी वाचायचंय. खडूस आहे. खडूस असं म्हणता येत नाही, प्रेमळ पण कधी कधी होते. काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे? चला खरं काय त्याचं. नाही नाही थोडस खडूस तर नाही हो बायको तशी. थोडी रागीट आहे थोडीशी. म्हणजे स्वतःच्या वस्तू देत नाही, मला पण देत नाही. सगळ्या गोष्टी सांगितल्या ज्या खडूसपणाकडे जातात. आज स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर एक बदल करायचा असेल तर कुठला करणार आजपासून? असं मी 31st ला रोज ठरवते की काहीतरी चेंज करायचं जानेवारीला, पण ते होतच नाही. पण आरडाओरडा कमी करायचा प्रयत्न मला सांगा, इतकी वर्ष तुम्ही ठरवतायत पण होत नाही. इतकी वर्ष कॅमेरे आले होते घरी नाही. इतकी वर्ष होम मिनिस्टर आलं होतं घरी नाही. इतकी वर्ष इतक्या देशांमध्ये दिसणारा कार्यक्रम जो थेट तुम्हाला आता टिपतोय तो आला होता नाही. मग आज सांगा, कारण अख्खं पारलं तर बघतच आहे पण अख्ख्या जगात जिथे जिथे झी मराठी दिसतं सगळीकडे बघितलं जात आहे. एक बदल करायचा असेल उद्यापासून तर कुठला करणार जो सगळ्यांना आनंद देईल? रागवणार नाही कोणावरती, चिडचिड नाही करणार. टाळ्या बघा, टाळ्या बघा. मिस्टरांची काय नॅचरल प्रतिक्रिया होती. असं झालं तर घरात एक कॅमेरा आणून ठेवतील मिस्टर. बरं आज चित्र काढायची आहेत, काढणार? काढेल ना. काढायचीच आहे म्हणजे अभिनंदन. पण आता तुम्ही दोघे समोरासमोर उभे आहात. ह्यातला कुठला स्वभाव कोणाशी मिळतो? हा माझाच असेल. कुठला? सापचा. का सतत फसफस करत असता? आणि तिकडे तो मुंगूस. आधी हे बक्षीस मिळालं तुम्हाला, अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. तुम्ही या आता इकडे. ह्याच घरात आला वाटतं. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. थँक्यू. या तुम्ही. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. कसली कवटी? नारळाची करवंटी. सॉरी करवंटी.
कवटी म्हटलं अभिनंदन. हे बक्षीस थँक्यू. मिळालं. अच्छा दिलं. बोला. तिला खूप लगेच राग येतो. रागात थोडं कंट्रोल ठेवायला पाहिजे होय आणि ना? थोडा मुलीवर पण लक्ष द्यायला पाहिजे. होय ना. हा, बरोबर. आणि जावयाबद्दल काय म्हणते? जावे तर खूप छान आहेत. हो हा, म्हणजे ते सगळं ऐकतात तिचं. 100 मार्कातले किती मार्क जावयाला द्याल आणि मुलीला द्याल? हा, वाटून द्यायचे. जावेला 50 हा आणि तिला नाही नाही जावेला 90 तिला 10. काय इतक्या चिडचिड हा, करतात का? खूप चिडचिड. लहानपणापासून तशीच आहे, पण आता तिने जरा व्यवस्थित राहायला पाहिजे. होय ना. आपला स्वतःचा संसार व्यवस्थित करायचा. आणि आता आज त्यांनी दिलाय शब्द चॅनल वरून, बघूया काय करता. बाकी ठीक व्यवस्थित आहे. हो ना. अजून कोण बोलणार आहे? तिला कामाचा खरोखर आळस आहे, कारण ती मला सांगते दीपिका पलंग असा निघायला पाहिजे ना, रिमोट वरती ओपन होईल, रिमोट वरती बंद होईल. मला तो म्हणजे बेड पण झोपण्यासाठी घालायची गरज नाही. असे उभ्या राहून झोपा ना. उभे उभे डोळे तरी बंद कराल का? त्याला पण काय अशी मिटायला ठेवायचं काय? मग इतका आळस आहे त्यांना. खूप आळस. आणि तिला मी ते सांगते, राजू आहे म्हणून तू आहेस. बोला बोला बोला. माझी मुलगी आहे ना, लय हट्टी एक नंबर आहे, एक नंबर कामचोर आहे. हा. आणि इकडे काय उचलायला मागत नाही ती. आणि पोरगीला जरा बघायला पाहिजे थोडं. आज सगळ्यांनी ठरवलंच आहे. पटेल काकांना ती खूप केअर करते ऑफिसमध्ये. त्यांची तब्येत बरी नसते तर ती खूप केअर करते. थँक्यू नीलम. कोणाची केअर? माझ्या हस्बंड, माझ्या मिस्टरांची तब्येत नाही, हार्ट अटॅक आलाय, त्या बायपास झाले, पण ती औषधही त्यांना आठवण करते, काका तुम्ही घ्या, जेवलात का, इतकी चांगली केअर करते. म्हणजे मुलीसारखी. एक मुलगी घरी आहे, एक मुलगी ऑफिसला आहे. थँक्यू. अजून कोण? हा बोला. आम्ही तिला लहानपणापासून बघतो, खूप चांगली आहे ती. हा. आता ती नक्कीच बदल करेल सगळ्या हो, गोष्टीचा. करेल. बघा ना, आता त्या डोळे पुसताना सुद्धा नाही, तशी ती खूप प्रेमळ आहे. करेल आयलाइनर नक्की. जाऊ नये त्याची काळजी घेतात. अश्रू येऊ द्या. आयलाइनर जाऊ नये. ते काळं गेलं तर 15 मिनिटं थांबायला लागेल. बोलायला लागले, सगळेजण कौतुक करायला लागले. तुमच्या जो सेवाभावी स्वभाव आहे हे सुद्धा सगळ्यांपर्यंत आलं. आजपासून एक नवा संसार, नवा बदल या घरात अनुभवायला मिळणार आहे. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मम्मी पप्पांची आणि आजी. आणि तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? माझ्या घरून कोणी आलंच नाही ना, त्याच्यामुळे काल सांगते मी तसं. तर त्यांना मिस करताय? आई वडील, दादा, ॲक्च्युली दादा वडील, ताई येणार होती. हे सगळे कुठे गावी असतात? एवढ्या लांब आहेत ना कोल्हापूरला. कोल्हापूर. हे बघा, कोल्हापूर खुद्द कोल्हापूर की कुठे लांब? कोल्हापूरच्या पुढे आहे. किती लांब आहे? 50 किलोमीटर्स. बरं. आज तुम्ही येऊ शकला नाहीत, पण आम्ही त्या पट्ट्यात आलो तर तांबडा रस्ता पांढरा रस्त्याचा डबा आम्हाला तरी. दोघेही खूप मिस करतायत, तर रागावू नका. पण आम्ही आल्यावर मात्र तांबडा आणि पांढरा लक्षात ठेवा. तुमच्या सुखी संसारासाठी प्रार्थना, आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.